तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ओके भावनो, बरेच दिवसानंतर व्हिडिओ होतोय, कारण की भावनो वेळ भेटत नाही आहे. लक्षात घ्या, कामाचा पण खूप लोड आहे. प्लस भावनो इलेक्शन पण तुम्हाला माहीत असेल. ओके, तर भावनो आजचा व्हिडिओ आपण केलेला भावनो तुम्हाला माहिती असेल. आता भावनो मागे गणेशोत्सव निमित्त आपण काय केले भावनो, मागे गणेश जयंती निमित्त आपण एक कडक असं सोशल मीडियाची पोस्ट डिझाईन केलेली आहे फोटोशॉपमध्ये. प्लस तुम्हाला PLP फाईल पण मी देणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओमध्ये कशा रीतीने आपण करणार आहे, काय काय बॅकग्राऊंड यूज केले आहेत, कुठली कुठली थेअरी म्हणजे जे काय असेल ते टोटली एकदम पूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे त्याच्या डिझाईनमध्ये भेटणार आहे. ओके, त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचं जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके भावनो, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून माझे जे काय भावनो आता जे जे नवीन व्हिडिओ आहेत भावनो ते येत जातील. भावनो लक्षात घ्या, कारण की ऑलरेडी आपण व्हिडिओ केली आहेत. आपलं 1 इयर ॲगो ऑलरेडी झालेलं भावनो लक्षात घ्या. ओके, 1 वर्ष आपण सर्व जे काय आहेत ते व्हिडिओ आपण टाकलेले आहेत. तुम्हाला कोणत्याही टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे असेल आपल्या चॅनलवरती भेटून जातील. ओके, काय करायचं भावनो, आजचा व्हिडिओ असणार भावनो श्री गणेश जयंतीनिमित्त आपण बॅनर डिझाईन करतोय भावनो लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे साईज आपण काय ठेवलं, इथे बघू शकता इमेज साईज असणार आहे 12 बाय 14 इंचेसमध्ये साईज आपण ठेवलेली आहे. ओके, आहे त्या साईजमध्ये आपण ओके करणार. ओके केल्याच्या नंतर तुम्ही पण असंच त्याच्यामध्ये पिक्सल लॅबमध्ये 1280 720 ही जी काय साईज आहे ती यायची. ओके, पिक्सल लॅबमध्ये. त्याच्यानंतर एक पिंक कलर आहे, नॉर्मल रेडमध्ये तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती. मी आता स्क्रीन रेकॉर्डिंग करतो म्हणून तुम्हाला दिसतंय. ओके, त्याच्यानंतर आता बघू शकता आपण बॅकग्राऊंडला यूज केलं. इथं दिसत असेल एक बॅकग्राऊंड आहे, डायरेक्ट बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे. आपल्याजवळती ना भावनो असे कडक सारे म्हणजे बॅकग्राऊंड आहे. तिथे बघू शकता आपल्याला जे सर्व मटेरियल डाटा आहे तुम्हाला इथे दिसतं बघू शकता. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण काय केलं, सर्व जे जे आपले नवीन मटेरियल वगैरे जे आहे ते तिथं बघू शकता. हा बॅकग्राऊंड आहे. ओके, तर हा आपण बॅकग्राऊंड आपण यामध्ये ॲड केला आहे नॉर्मल. असं नाही की मी विचार केला होता की भावनो बॅनर कसा बनवायचा आहे, कसं बनवलं पाहिजे. ओके, नॉर्मली आपलं ॲड केलं. वरती बघू शकता, अरे शपथ बोलो भारी दिसते बॅकग्राऊंड. ओके, आहे तसं ठेवूया. ओके, ठेवल्याच्या नंतर त्याच्यानंतर वरती येतो. वरती आल्याच्यानंतर इथे बघू शकता सेम बॅकग्राऊंडला कॉपी घेऊन मी काय केलं, खाली म्हणजे थोडा मोठा करून घेतला. ओके, कारण की हा जो वरचा पोर्शन आहे त्याला आपण म्हणजे इरेज केला. इरेजचा ऑप्शन पाहून पिक्सल लॅबमध्ये नाही आहे, नाहीतर पिक्सल लॅब पण एक कडक लुक झाला असतं. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला नॉईसवाले इफेक्ट माहीत असेल, जर तुम्ही इंस्टाग्राम फॉलो करत असाल, जर बरेच जण इंस्टाग्रामवरती डिझाईन वगैरे बघत असतील दुसऱ्यांच्या, जसे की बरेच सारे डिझायनर आहेत, तुम्हाला माहिती असेल आता मार्केटमध्ये क्रेज आहे डिझाईनचा. ओके, तर म्हणून त्याच्यामध्ये जे काही नॉईस इफेक्ट तुम्हाला झूम करून दाखवतो. जर फोटोशॉप युजर असतील त्यांना तर काय माहीत असेल, कारण की ते तर एक्सपर्ट आहेत. ओके, जे मोबाईल युजर आहेत त्यांच्यासाठी सांगतो भावनो, तुम्ही पण काही जास्त टेन्शन नाही करायचं. सिंपल हा काय करायचा, हा जो मी तुम्हाला देईन ओके, त्याला काय करायचं, तुम्ही सिंपल त्याची ऑपोजिट मायनस करायची. ओके, ऑपोजिट मायनस केलं की तो तुमचा झाला नॉईस इफेक्ट. लक्षात घ्या. ओके, ह्याच्यामध्ये फक्त एवढंच की इथे बिल्डिंगचे ऑप्शन एकदम कडकमध्ये दिलेले आहेत. कशामध्ये, फोटोशॉपमध्ये. ते जर पिक्सल लॅबमध्ये असेल भावनो एकदम नाद खुला पिक्सल लॅब झाला असतं भावनो लक्षात घ्या. ओके, पिक्सल लॅबला जर आलं ना भावनो रिक्वायरमेंट, तर मी नक्कीच सांगेन की भावनो पिक्सल लॅबला की ओव्हरलेचे इफेक्ट प्रोव्हाइड करा आणि इरेजर्स हे 2 इफेक्ट जर असते ना तर भावनो फोटोशॉपची गरज लागणार नाही. पिक्सल लॅबमध्ये डिझाईन कडक आणि फाडू बनतील. ओके, त्याच्यानंतर हे झालं भावनो बॅकग्राऊंड. तुम्हाला बॅकग्राऊंड दिसते बघू शकता. नॉर्मल आपण काय केलं आहे, काहीच नाही, फक्त एक बॅकग्राऊंड घेतला पिंक कलर. ओके, नॉर्मली असंच मी आपला टाईमपास बघत होतो, बघूया काय करूया. नो, एकदम पिंक कलरचा घेतला. त्याच्यानंतर वरती 2 बॅकग्राऊंड ॲड केले जेणेकरून बघू शकता असा लुक झालेला आहे. ओके, पहिला पासवर्ड पाहून कडकमध्ये सांगतोय 2222. ओके, त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे गेल्याच्या नंतर आता इथे बघू शकता मी हे PNG ॲड केले. म्हणून असं मला वाटलं की भावनो बॅकग्राऊंडला की आपण जरा एक म्हणजे गणपती बाप्पांचा लुक द्यायला पाहिजे. ओके, म्हणजे नॉर्मल मी हा फोटोच घेतला होता जेणेकरून मला क्रॉप करता येईल. पण नंतर मी विचार केला की राहू दे, याला आपण बॅकग्राऊंडला वगैरे असं यूज करू शकतो. ओके, ऑपोजिटी मायनस केली, कारण सर्व गेम ऑपोजिटीचा असतो लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर मग हे असे बॅकग्राऊंडला आपण ॲड केले बघू शकता. एक लेफ्ट साईडून एक राईट साईडून असे त्यांना फ्लिप केले. त्याच्यानंतर एक माझी शायरी होती जी काय, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, जी काय ही शायरी तुम्हाला दिसते, ही आपण ॲड केली शेवटला. पूर्ण बॅनर डिझाईन झाल्याच्या नंतर पण तुम्हाला आता दिसते, कारण की तिची जी लेअर आहे ना ती आपण एकदम एंडला केली. म्हणजे बनवताना एकदम पूर्ण डिझाईन झाल्याच्या नंतर ती ॲड केलेली आहे, पण आपण तिला घेऊन आलेलं आहे एकदम स्टार्टिंगला, म्हणजे जिथं आपण सुरुवात करतो ना तिथून घेऊन आलेलं. भावनो एवढं डीपमध्ये सांगतोय लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता राहिला भावनो मुद्दा, मेन मुद्दा आहे आपले गणपती बाप्पा. तुमच्याकडे गणपती बाप्पांचे फोटो नसतील तर तुम्ही सिंपल गुगलला जायचं. इथे बघू शकता माझ्याकडे आता ऑनलाईन चालूच आहे, लक्षात घ्या. इथे बघू शकता पिक्सल लॅब. आता हे पिंटरेस्ट आहे भावनो, इथे पिंटरेस्ट तुम्हाला जे पाहिजे इथे बघू शकता. आता मी राजमुद्रा पाहिजे होती मला. ओके, तर इथे राजमुद्रा मी टाकलेली आहे. इथे बघू शकता राजमुद्रेबद्दल सर्व जे PNG आहेत ते पूर्ण याच्यामध्ये आलेले आहेत. तुम्ही याच्यामधून कुठेही घेऊ शकता. आता जसं की छत्रपती संभाजीराजांचं तुम्हाला माहीत असेल. ओके, शिवराज्याभिषेक सोहळा आहे, तर भावनो इथे त्यांचं पण भावनो बॅनर डिझाईन आपण करू शकतो. ओके, तर त्यासाठी आपण इथे बघू शकता असे आहेत आपल्याजवळ, इथे तुम्हाला दिसून जातील. तुम्ही एक एक सर्च केले ना त्याचे रिलेटेड तुम्हाला भेटत जाणार. तुम्हाला क्रिएटिव्हिटी येत जाणार भावनो, कसे बनवले पाहिजे, काय यूज केलं पाहिजे. ओके,
त्याच्यानंतर असं बाई आता यूज केलेलं आपण हे आहे आपला OBS स्टुडिओ. ओके, याच्यामध्ये न जाता आपल्याला इकडे जायचं. ओके, ते इथे बघू शकता हे आहेत आपले गणपती बाप्पा. तर आता यांना काय केलं आपण ॲड केलेलं आहे. तुम्हाला दिसतं हे क्रॉप वगैरे केलेत कारण की माझ्याकडे PNG फाईल होती. ओके, लक्षात घ्या. तुम्हाला यूट्यूबवरती बरेच सारी HD क्वालिटीमध्ये बेटर मटेरियल भेटून जातील, पण जे फ्री देत आहेत त्यांचंच यूज करा. ओके, असं नाही सांगत की भाऊ मी कोणाचं यूज करा. ओके, ती तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की कोणाचं यूज करायचं आहे तुमच्यावरती. ओके, गणपती बाप्पाने इथे सेट केलं बघू शकता, थोडा इरेज मारलेला आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आता क्रिएटिव्हिटी हे झालेलं आपलं पूर्ण बॅकग्राऊंड. आता आपण सुरुवात येणार टेक्स्टला. सर्व तुम्हाला माहिती असेल. ओके, दुसरा पासवर्ड आहे भाऊनं 2626. ओके, त्याच्यानंतर इथे बघूया. इथे बघू शकता मी काय केलं, हे जे डॉट डॉट आहे तुम्हाला दिसत आहेत एकदम लुक. ओके, ते इथे बघू शकता हे जे आहे ना हे आपण नंतर लेन्सचा वापर करत असतो जेणेकरून एकदम जी डिझाईन पण आहे ना एकदम फाडू दिसते, जेणेकरून कडक म्हणजे एक नाथ खुला म्हणजे एक वेगळाच लुक येतो, जेणेकरून म्हणजे अशी ग्लोईंग सारखी. जर समजा आता जर त्या डिझाईनची मजा गेली असेल ना तर ती मजा आणायची काम ना तो लेन्स आहे भाऊन एकदम कडक करत असतो. लक्षात घ्या, लेन्स तुम्ही बनवू शकता. ओके, त्याच्यानंतर हे बघू शकता हे आपण JPG बनवलं होतं एकदम एंडला. ओके, ते पण आपण सेव्ह करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आहे श्री. ही जी एक तुम्हाला काय दिसते कॅलिग्राफी जी तुम्हाला दिसते. ओके, ते कॅलिग्राफी आपण काय केले ती पण ॲडिट केले, ती पण तुम्हाला भेटून जाईल गुगलला वगैरे. तुम्ही सर्च केले ना श्री गणेश जयंती वगैरे भरपूर साऱ्या कॅलिग्राफी येतील. असं नाही की मी ही केले तीच तुम्हाला करायला पाहिजे. सिम्पल याला मी काय केलेलं आहे, 2 ग्रेडियंट कलर दिलेत बघू शकता. एक डार्क कलर एक लाईट कलर आहे. पिंक कलर आपला जो बॅकग्राऊंडला आहे लक्षात घ्या. आणि ड्रॉप शॅडो येल्लोचा मारलेला आहे. ओके, तोच तुम्ही पिक्सल लॅबला पण मारू शकता कारण की पिक्सल लॅबमध्ये सर्व इफेक्ट आहेत. काय इफेक्ट नाही आहेत, फक्त ओव्हरलेचे जे करून तुम्हाला बॅकग्राऊंडसाठी यूज करू शकता. जर ओव्हरले इफेक्ट असते ना म्हणून एकदम नाथ खुला डिझाईन मी तुम्हाला बनवून दाखवले असते. असं काही नाही की नसतं दाखवले. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हे आपण काय केले, हे जी फुलं ही जी फुलं आहेत ना भाऊन पुष्प, त्यालाच आपण ओव्हरले केलं. इथं नॉर्मल बघू शकता हे ब्लर आहेत. ओके, यालाच आपण काय केलं ओव्हरले, म्हणजे जेणेकरून काय झालेलं आहे ते बॅकग्राऊंडला लुक बनला आहे. बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, तर हे गणपती बाप्पांचे जे इमेज आहेत ते तुम्ही डिलीट वगैरे म्हणजे असे हाईड वगैरे करू शकता. डिलीट नाही करू. बघू शकता पूर्ण डिझाईन तुमच्यासमोर क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही आता जर याच्यामध्ये मी तुम्हाला ते म्हणजे दाखवतो करून की काय दाखवायचं. थांबा, इथे आता आलेलेच आहे. इथे आता ना ह्याच्यावर क्लिक करू, इथे वरती जाऊया. ओके, इथे बघू शकता हे शायरी आले. सिम्पल ही शायरी घ्यायची. तुम्हाला आता एकदम म्हणजे डिटेलमध्ये सांगतो. ठीक आहे, जर तुम्ही आता ऑनलाईन असाल म्हणजे जर तुम्हाला बघायची इच्छा असेल ना. ओके, आपण याला काय केलं कॉपी केलं. कॉपी केल्याच्या नंतर आता हे जे नाव आहे हे नावाला काय करणार आता आपण इथे बघू शकता ओव्हरलॅप वगैरे मारून बघायचं. इथे दिसते तुम्हाला ओव्हरलॅप मारला. बघू शकता तुम्ही असं वगैरे इथे सेट करू शकता शायरी. बघू शकता आता तुमच्यासमोर. आता या डिझाईनमध्ये तर काहीच नव्हतं, आपण ॲड केलेलं की भाऊ ना आता आपल्याला ही करायची. जशी दिसली मला मी सिम्पली इथे ॲड करून केली. याच्यावरती हा जो मास्क आहे याला मास्क द्यायचा. ओके, इरेझरचा ऑप्शन आहे, याला इरेझर करून हे ओढवून टाकायचं. ठीक आहे, ऑपॉझिटी वगैरे तुम्हाला मायनस करायची असेल तुम्ही करू शकता. हे झालेली आपली शायरी. जसे की आपण इथे एकदम एंडला तुम्हाला मी दाखवली ती वक्रतुंड महाकायची. इथं बघू शकता ही ॲड आपण इथे केलेली आहे. तुम्ही आता ही जर तुम्हाला ॲड करायची असेल तुम्ही करू शकता. सेम अशीच इकडे आपण ॲड केलं. बघू शकता तुमच्या समोर डिझाईन मी आता ॲड करून दाखवलेली आहे. याच्यामध्ये काय जर राहिलं असेल तर बघू शकता. प्लस आता तुम्हाला अजून दाखवतो. इथे बघू शकता एक जर तुम्हाला एक भेटलं ना तर तुम्हाला सर्व भेटत जाणार. आता इथं आपण टाकूया गणपती बाप्पा इमेज. ओके, गणपती बाप्पा इमेज BG. ओके, म्हणून टायपिंगचा हे स्पीड आहे त्याच्यामुळे आवाज येतो, लक्षात घ्या. ओके, आता बघू शकता गणपती बाप्पांचे इथे आलेले आहेत. तर इथे तुम्हाला काय करायचं स्क्रोल करायचं. तुम्हाला लगेच नाही भेटणार की सर्च केलं की लगेच भेटेल. ओके, तुम्हाला जायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही हा गणपती बाप्पा आहेत. ओके, क्राऊड वगैरे जर टाकलं तुम्ही तर बरेच सारे येतील. ओके, बघू शकता जर तुम्ही मिरवणूक वगैरे टाकली तरी पण भेटतील, असं काही नाही की नाही भेटणार. ओके, बॅकग्राऊंड वगैरे ते एकदम कडकमध्ये हे बघू शकता. आता हे रिअल टाईपमधले फोटो आहेत. तिथे बघू शकता हा चिंतामणी, तुम्हाला जर माहीत असेल जर तुम्ही मुंबईचे असतील. ओके, तिथं बघू शकता. आता हे चिंतामणी सिम्पल कॉपी केला. याला काय करणं आपल्याला एक क्राऊड पाहिजे, ही जो बॅकग्राऊंड याला काय करायचं ओव्हरलॅप करायचं. ओव्हरलॅप केला. बघू शकता काय केलेलं आहे आपण फक्त ओव्हरलॅप. हेच जर पाहून याच्या पिक्सल लॅबमध्ये जर असतं ना एकदम नाथ खोला आपण काय पण डिझाईन एकदम करू शकलो असतो. आता हे बघू शकता हे तुम्हाला दिसत नसेल ना आपण कुठे टाकलं आहे. ते याच्यावरती राईट क्लिक करूया, कॉपीवरती नको राईट क्लिक करून याच्यावरती तुम्ही लेअरमध्ये तुम्ही शोधू शकता जो आहे. ओके, याला बघू शकता. ठीक आहे, आपण एकदम खाली टाकलेला होता. हे जे आहे ते आपण इथे
ॲड करणार आहे. आता बघू शकता दिसतंय तुम्हाला, जे एकदम पब्लिक फोटो वगैरे काढते. ओके, आता याला इरेज मारायचं मधून. हे जो क्लिपिंग असते ना तोच वापरायचा, जेणेकरून तुम्हाला समजेल. ओके, इथं बघू शकता वाढलेलं आहे. बघू शकता तुमच्या समोर डिझाईन आपण यामध्ये एडिट करून दाखवलेलं आहे. ओके, काही राहिलं असेल तर बघू शकता. पूर्ण डिझाईन तुम्हाला क्रिएटिव्हिटी मी ट्युटोरियलमध्ये सांगितले. जर तुम्हाला स्टार्टिंग टू एंडमध्ये डिझाईन ट्युटोरियल बघायचे असतील तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. आणि तुम्ही नक्की मला जी मी रील बनवीन भावनो, म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवते त्याच्यावर तुम्हाला इंस्टाला किंवा तुम्ही कमेंट करा, पण यूट्यूबला कमेंट करू नका, कारण की यूट्यूबला सर्व जे आहे ते पासवर्ड तुम्ही कमेंट करता. ओके, व्हिडिओमध्ये भावनो 30 स्टेपमध्ये पासवर्ड मी बोलून सांगितलेलं आहे. ओके, लक्षात घ्या. तिसरा पासवर्ड आहे भावनो 40. चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. काय राहिलं असेल तर नक्की व्हिडिओ पूर्ण स्टार्टिंग टू एंडपर्यंत बघून घ्या. एंडमध्ये जास्त भावनो तुम्हाला शिकायला भेटणार आहे. त्यासाठी काय करायचं, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. ओके, चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. भावनो पुढचा व्हिडिओ कधी येईल सांगता येत नाही, कारण की वेळच भेटत नाही भावनो, लक्षात घ्या. तरी पण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते भावनो. ओके, चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये भावनो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे भावनो नक्कीच आपल्या इंस्टाग्रामला किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. ओके, चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.